नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया. विद्यार्थी मित्रांनो, मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या आता आपण लास्ट सेक्शन मध्ये आलेलो आहोत. आजच्या सेक्शन मध्ये मी तीन प्रॉब्लेम बघणार आहोत, म्हणजे 3 प्रॉब्लेम घेणार आणि उद्याच्या सेक्शन मध्ये 3 प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कंप्लीट होऊन जाईल. तर बघा आजचा पहिला प्रॉब्लेम, determine movement of inertia at the centroidal axis I axis. आणि तुम्हाला हा वन सेक्शन दिलेला आहे. तुम्हाला काय दिलेला आहे? वन सेक्शन दिलेला आहे आणि या वन सेक्शन मध्ये तुम्हाला x एक्सिस चा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. हे दिलेलं आहे 6 सेंटीमीटर, हे दिलं आहे 3 सेंटीमीटर, हे दिलं आहे 2 सेंटीमीटर, टोटल आहे 16 सेंटीमीटर, हे आहे 20 सेंटीमीटर, हे आहे 4 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. तर आता बघा काय करायचं आहे, हे डायग्राम एक वेळा पुन्हा काढू. वन सेक्शन आहे, अत्यंत सोपी आहे. आता हे डायग्राम तर आपल्यापेक्षा ऑलरेडी घेऊन होते. सिंपल आहे, एक वन काढून घ्यायचा. सर्वात पहिले एखादी खालची अशी डायग्राम काढायची अशी, आणि याचा डायमेन्शन पण लिहून घेऊ. आपल्याला दोनच डायमेन्शन पाहतात, एक आडवं आणि एक उभं. हे डायमेन्शन बघू किती आहे. तर हे डायमेन्शन आहे 5 + 5 10 सेंटीमीटर. आणि हे डायमेन्शन बघूया किती सेंटीमीटर आहे? 4 सेंटीमीटर. पहिलं पेपर. नंतर सेकंड डायग्राम आहे अशी, इथं कट करायचा. आता बघा सेकंड डायग्राम मध्ये बघा. आता हे पहिले वरची डायग्राम जर पाहिली तर 6 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. आता बघा हे आहे 6 सेंटीमीटर, हे डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर. त्यानंतर जो हा दंडा दिलेला आहे वेब, याची थिकनेस किती आहे? 2 मीटर. हे आहे 2 सेंटीमीटर सॉरी. त्याच्यानंतर याची हाईट बघूया किती येते. एवढी हाईट किती येते? आता बघा लॉजिक लावा की आपल्याला हाईट काढायची आहे या वेबची. टोटल डिस्टन्स आहे 16 सेंटीमीटर. बघा टोटल किती आहे? 16 सेंटीमीटर. 16 मधून जर 3 काय केला? मायनस केला. 16 मधून काय केले? 3 मायनस. हे बघा टोटल डिस्टन्स किती आहे? 16. या 16 मधून जर हे 3 मायनस केलं तर एवढं भेटेन किती भेटेन डिस्टन्स? एवढं. हे वरचं 3 असेल. 16 मधून 3 गेले किती राहिले? 16 - 3 13 सेंटीमीटर. हे डिस्टन्स आहे 13 सेंटीमीटर. काय केलं फक्त आपण डायमेन्शन केलेले वेगवेगळे. डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड आणि डायग्राम नंबर थर्ड. सिंपल आहे 3 डायग्रामात. तर पहिली इथं लिहायचं डायग्राम नंबर फर्स्ट, इथं लिहायचं डायग्राम नंबर सेकंड, इथं लिहायचं डायग्राम नंबर थर्ड. डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड आणि डायग्राम नंबर थर्ड. तर बघा आता डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. डायग्राम नंबर फर्स्ट जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. हे आहे आपली डायग्राम नंबर फर्स्ट. आता या डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये ब्रेथ किती आहे? ब्रेथ म्हणजे होते आडवं डिस्टन्स किती आहे? 30 सेंटीमीटर. आणि हे किती आहे? 3 सेंटीमीटर. मी मीटर मध्येच लिहिलेलं आहे. तर हे सेंटीमीटर करता येईल. सेंटीमीटर. तर बी आहे 60, आडवं डिस्टन्स 60. तर 6 आहे होतं. 6 ओनली फॉर 6. 6 सेंटीमीटर. आणि हे किती आहे? 3 सेंटीमीटर.
सिंपल आहे. आडवं डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर आणि उभं डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर. त्यानंतर सेकंड डायग्राम बघितली. सेकंड डायग्राम हायलाइट करून दाखवतो. हे आहे सेकंड डायग्राम. तर याच्यामध्ये बघा आडवं डिस्टन्स किती आहे 2 सेंटीमीटर आणि उभं डिस्टन्स किती आहे 13 सेंटीमीटर. सेकंड डायग्राम मध्ये बी म्हणजे आडवं डिस्टन्स 2 सेंटीमीटर आणि उभं डिस्टन्स म्हणजे डी. डी म्हणजे किती 13 सेंटीमीटर. त्यानंतर थर्ड डायग्राम पाहिले. कोणती डायग्राम पाहिली थर्ड. आता थर्ड डायग्राम मध्ये आडवं डिस्टन्स किती आहे हे हायलाइट करून दाखवलं मी तुम्हाला. आडवं डिस्टन्स आहे 10 आणि उभं किती आहे 4. एवढं शोधा लागते आपल्याला बाकीचं काही नाही. म्हणजे बी आहे 10 सेंटीमीटर आणि डी आहे 4 सेंटीमीटर. इथं मीटर लिहिले सेंटीमीटर असं लक्षात ठेवा. त्यानंतर पहिल्या डायग्रामचे डायमेन्शन पाहिले, दुसऱ्या डायग्रामचे डायमेन्शन पाहिले आणि तिसऱ्या डायग्रामचे डायमेन्शन पाहिले. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल एक वेळा पुन्हा सांगतो. पहिली डायग्राम नंबर फर्स्ट ही होती डायग्राम नंबर फर्स्ट. आडवं डिस्टन्स 6 उभं 3 6/3. डायग्राम नंबर सेकंड आडवं डिस्टन्स 2 उभं आहे 13 2/13. त्यानंतर डायग्राम नंबर थर्ड आडवं डिस्टन्स आहे 10 आणि उभं आहे 4 10/4 2/13 आणि 6/3 सेंटीमीटर. आता जाऊया स्टेप नंबर फर्स्ट वर. स्टेप नंबर फर्स्ट सर्वांना माहित आहे काय काय लागते आपल्याला एरिया. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला काय सांगा. एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी. फॉर्म्युला सारखाच लागेल सर्वांना. एरिया 2 फॉर्म्युला आहे बी इंटू डी आणि इथं पण एरिया 3 बी इंटू डी. बी इंटू डी बी इंटू डी आणि बी इंटू डी फर्स्ट साठी सेकंड साठी आणि थर्ड साठी सेम लागणार आहे. त्यानंतर बघा सिंपल. आता आपण बी च्या जागी बी ची व्हॅल्यू टाकू, डी च्या जागी डी ची व्हॅल्यू टाकू. बी ची व्हॅल्यू किती आहे 6, डी ची व्हॅल्यू किती आहे 3. 6 आणि 12 3 करतो 18 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा झाला A1. त्याच्यानंतर A2 बी किती आहे 2 डी आहे 13 तेर दोन्ही 24 म्हणजे 26 सेंटीमीटर 26 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा झाला A2. बी किती आहे 10 डी आहे 4 10 इंटू 4 किती होते 40 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा झाला A2. बघा पहिली स्टेप अत्यंत सोपी आहे, खूप जास्त सोपी आहे पहिली स्टेप, काहीच नाही. मग स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर सेकंड मध्ये आपल्याला आयजी काढायला लागते. कशाचा काढायला लागते एक्स एक्स ऍक्सिसचा. तो त्याला सोपी आहे फॉर्म्युला. इथे इन IG1 फॉर्म्युला येणार आहे BD³/12. काय येणार आहे फॉर्म्युला BD³/12. त्याच्यानंतर इथं पण फॉर्म्युला लागेल तोच. इथे इन IG2 फॉर्म्युला आहे BD³/12. इथं पण येणार आहे IG3 BD³/12. आता काय करायचं आहे सिंपल फक्त व्हॅल्यू टाकायची आणि कॅल्क्युलेट करायचं. तेच काम आहे. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू 6 डी च्या जागी डी ची व्हॅल्यू 3 त्याचा क्यूब अपॉन 12. मस्त तुमची सुंदर सुंदर प्यारी प्यारीची कॅल्सी काढायची. कॅल्सीला ऑन करायचं आणि कॅल्सीला विचारायचं कॅल्सी मला सांग बरं किती येते आन्सर. ते म्हणजे कशाचं 6 इन ब्रॅकेट 3 चा क्यूब आहे ना अपॉन 12 बरोबर सांगायचं तिला कमा इज इक्वल टू बटन दाबा. आन्सर बरोबर सांगितलं 13.5 सेंटीमीटर टू द पॉवर 4. कारण हा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल ऍक्सिस आहे. इथं 10 टू द पॉवर लागायची काही गरज आलेली नाही. त्यानंतर डबल आता ही व्हॅल्यू 2 इंटू 13 चा स्क्वेअर सॉरी क्यूब
अपॉन 12. डबल कॅल्शियम टाकला आपण 2 into 13 चा क्यूब अपॉन 12. कॅल्शियम टाकल्यावर आन्सर आलं 366.16 सेंटीमीटर टू द पॉवर 4. हा आला IG2. अत्यंत सोपे आहे विद्यार्थी मित्रांनो, ल सोपी. जर तुम्ही जर याला एन्जॉय म्हणून जर करसाल तर तुम्हाला काहीच नाही वाटेल. जर तुम्ही जर असं म्हणसाल की लय कठीण आहे हे आहे ते आहे तर तुम्हाला कठीण जाईल. बी ची जागी 10, डी ची जागी 4, 4 चा क्यूब अपॉन 12. हे पण कॅल्शियम टाकायचं आणि एक्झाम ज्यावेळेस तुम्हाला नोकरी लागते का नाही याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारल्या जातात. म्हणून अभ्यास चांगला करावा लागेल नोकरी पाहिजे तर. 10 इन ब्रॅकेट 4, 4 चा क्यूब अपॉन 12. 53.33 सेंटीमीटर टू द पॉवर 4. हा झाला IG3. आता आपल्याविषयी एरिया झाला, IG झाला. आता आपल्याला काय फाइंड करायचं होतं? x एक्सिस. काय फाइंड करायचं होतं? x एक्सिस. म्हणजे आता आपल्याला फाइंड करायला लागते y1 y2 y3. काय फाइंड करायला लागते विद्यार्थी मित्रांनो? y1 y2 y3. आता ज्या विद्यार्थ्यांनी आता हे लेक्चर नंबर 19 नंबरचा लेक्चर आहे. जर समजा तुम्ही आपल्या YouTube वर किंवा आपल्या ऍप्लिकेशन वरची तुम्ही जर हे सर्व लेक्चर बघितले तर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काहीच वाटणार नाही. एकदम हलवा वाटेल, हलवा. एक नंबर हलवा प्रॉब्लेम आहे. सुंदर सुंदर गोड गोड हलवा. y1 y2 आणि y3. आता लक्ष द्या, y1 कसा काढतात? आता याचा डायग्राम, आता याचा सेंटर इथे पहिल्या डायग्रामचा विचार आहे. तर इथून असं डॉट 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 करतो आणि इथून या बेसलाईन पासून तर हे इतकं डिस्टन्स म्हणजे असते y1. शोधा आता y1 किती. लॉजिक लावा. हे आहे 4 सेंटीमीटर, हे आहे 13 सेंटीमीटर. 4 प्लस 13 किती होतात? 17. 17 झाले. आणि हे आहे 3 सेंटीमीटर. एवढं किती आहे? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरचे हाफ किती होतात? 3 च्या अर्धे 1.5, 1.5 सेंटीमीटर. 17 प्लस 1 18, 18.5 सेंटीमीटर. y1 किती आला? 18.5 सेंटीमीटर. डायरेक्ट लॉजिक. 4 प्लस 13 आणि इथं 3.3 च्या हाफ 1.5 म्हणजे 1.5 प्लस 13 प्लस 4 म्हणजे 18.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर डायग्राम नंबर घेतली सेकंड. आता इथं याचं सेंटर आहे सेकंड डायग्रामचं. इकडून काढू. इथं गेलं डॉट 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 डॉट. म्हणजे हे इथे करू शकलो असतो पण तुम्हाला समजण्यासाठी असं स्पेशल काढलं. आता हा झाला समजा आपला y2. किती येणार? आता हा आहे 4 सेंटीमीटर आणि त्यानंतर हे आहे 13. 13 च्या हाफ. 13 च्या हाफ किती होते? 6.5. 6.5. 6.5 प्लस 4 म्हणजे किती येते? 10.5 सेंटीमीटर. आणि याचा इथं सेंटर येते. इतकं डिस्टन्स. 4 च्या हाफ किती येते? 2 सेंटीमीटर. हा झाला y3. म्हणजे y1 येते 18.5, y2 येते 10.5 आणि y3 येते 4 सेंटीमीटर. तर बघा आता काय येते. सिंपल आहे. y1 आहे 18.5 सेंटीमीटर. 18.5 सेंटीमीटर. त्यानंतर y2 आहे 10.5 सेंटीमीटर. 10.5 सेंटीमीटर. त्यानंतर y3 आहे 2 सेंटीमीटर. किती आहे? 2 सेंटीमीटर. आता y1 y2 y3 झाला. एवढं झाल्याबरोबर आपल्याला आता काढायला लागते y बार. काय काढायला लागते? y बार. आता y बार कसा काढसाल? फॉर्म्युला. y बारचा फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 अपॉन a1 प्लस a2
प्लस A3, A1 प्लस A2 प्लस A3. हे व्हॅल्यू या पुट करू. A1 च्या जागी A1 ची व्हॅल्यू, A1 ची व्हॅल्यू किती आहे 18. Y1 च्या जागी 18.5. A2 च्या जागी A2 ची व्हॅल्यू, A2 ची व्हॅल्यू किती आहे 26. Y2 च्या जागी 10.5. A3 च्या जागी A3 ची व्हॅल्यू, A3 ची व्हॅल्यू किती आहे 40. Y3 ची व्हॅल्यू, आणि सिंपल कॅल्क्युलेट केलं. सिंपल मध्ये येते 18 प्लस 26 प्लस 40. डबल आपली कॅल्सी पाहिली विचारायचं. कॅल्सी ताई तुमचं काम आलेलं आहे. ते म्हणजे मग काय सांगा म्हणा. मग पहिले अपॉनचं साइन, नंतर मग इथे 18 इन ब्रॅकेट 18.5 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 26 in bracket 10.5 bracket complete plus 40 in bracket 2 आणि divided by 18 plus 26 plus 40 is equal to the bottom. तर 8.16 आपला काय येतो y बार. Y बार येतो 8.16 16 किंवा 17 असे म्हटलं जाते. 8.166 असं आहे सेंटीमीटर. हा झाला तुमचा y बार. आता y बार काढल्यावर हे y1 y2 y3 आणि y बार ही कशासाठी काढायला लागते विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का? कारण आपल्याला काढायला लागते h1 h2 आणि h3. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या लेक्चर पासून तर 18 लेक्चर पर्यंतचे सर्व लेक्चर केलेले आहेत त्यांना हे 19 नंबरचं लेक्चर काहीच वाटणार नाही. हलवा वाटेल हलवा. लेक्चर तर हलवाच आहे. आता Z1 कसा काढतात मोठ्यातून लहान मायनस. आता y बार आहे 8.166 आणि y1 आहे 18.5 म्हणजे y1 मायनस y बार, y1 मायनस y बार. आता y1 किती होता y1 होता 18.5 मायनस 8.166. तर इथं बघा 18.5 मायनस 8.166 तर इथे ते 10.334 हा येते h1 सेंटीमीटर. त्यानंतर आता बघा सेकंड y बार किती आहे 8.166 आणि त्यानंतर y2 किती आहे 10.5 म्हणजे y2 मोठा आहे y बार लहान आहे. इथे लिहिसा तुम्ही y2 मायनस y बार, मोठ्यातून लहान मायनस करायला लागते. आता y2 किती आहे 10.5 मायनस 8.166. डबल आपण आपल्या कॅल्शियम विचारू 10.5 मायनस 8.166. तर आन्सर आलेला आहे 2.334. हा h2 सेंटीमीटर. आता h3 आता कसा काढसाल. y3 2 आहे आणि y बार आहे 8.166 मोठ्यातून लहान मायनस करू म्हणजे y बार मायनस y3. आता y बार आहे 8.166 मायनस y3 आहे 2. तर 8.166 मायनस 2 6.166 हा h3 सेंटीमीटर. h1 h2 आणि h3 झालं.
आता आपल्याला काय पॅरलल ऍक्सिस त्याला अप्लाय करायला लागते. म्हणजे बघा आता फॉर्म्युलाच आहे आपल्याविषयी आय एक्स एक्स काढायचा ना आपल्याला. 8 मार्काचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपी प्रॉब्लेम होते. आय x1 प्लस आय x2 प्लस आय x3 आता काही विद्यार्थी म्हणते सर एवढे मोठे फॉर्म्युले कसे काय लक्षात ठेवा, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आपोआपच लक्षात राहते. एवढं लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आय x1 चा फॉर्म्युला आहे IG1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर प्लस IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर प्लस IG3 प्लस A3 H3 चा स्क्वेअर. आता सिंपल आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वच्या सर्व व्हॅल्यू आपण काढलेली आहे. तर सर्वात आधी IG1 आहे, तर IG1 ची व्हॅल्यू आपण इथे पुट अप करूया. किती होती IG1? 13.5 होती. किती होती? 13.5. तर इथं IG1 टाकला आपण 13.5 प्लस एरिया 1 A1. आता A1 बघा किती होता A1 18 होता. A1 18 H1 10.334 चा स्क्वेअर मतलब सही प्लस. आता आपण टाकूया IG2 ची व्हॅल्यू. सेकंड नंबरचा कॉलम बघा आता. IG2 366.16 एरिया 2 A2 आहे 26 आणि H1 आहे 2.334 चा स्क्वेअर. IG3 बघा काय आहे तर 6.166 प्लस A3 40 त्यानंतर H3 किती आहे 6.166 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर काय करायचं, हे पूर्णच्या पूर्ण कॅल्शियम मध्ये टाका. छोटे छोटे एकखटा पूर्ण घास काढल्यापेक्षा हळूहळू पाहूया. पहिले एवढंसं कॅल्शियम टाकूया. 13.5 प्लस 18 इन ब्रॅकेट 10.334 ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे 1935.74 प्लस सेकंड घेऊ 366.16 प्लस 26 इन ब्रॅकेट 2.334 चा स्क्वेअर. इथे 507.79. त्यानंतर बघा 6.166 प्लस 40 इन ब्रॅकेट 6.166 चा स्क्वेअर. हे कॅल्शियम टाकलं तर आन्सर आलं 1526.94. आणि फायनली आता याचा ऍडिशन करूया. 1935.74 प्लस 507.79 प्लस 1526.94 आणि कॅल्शियम उत्तर दिलं आहे 3970.47 सेंटीमीटर टू द पॉवर 4 आणि याला ENG चं बटन दाबून देऊ. 3.97 into 10 to the power 3 centimeter to the power 4 is the final answer.
हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर एक वेळा अगेन थोडंसं मला चेक करावं वाटू राहिलं की काही आपलं मिस्टेक नाही झाली, कारण की थोडंसं मिसमॅच होत आहे ॲन्सर. इथं आलं होतं आपलं, इथं आला याचा H1 4 पॉईंट. आपला H1 किती आला आपला, काय म्हटलं 33. हा IG3 किती आहे चेक करूया. IG3 आहे 53.33 आहे ना, 53.33. मी किती टाकला चेक करूया. हा त्याच्यामुळे म्हटलं ॲन्सर काऊन मिसमॅच झालं. तर बघा माझ्या लक्षात आलं होतं इथे की नाही IG3 आता आपण तो पाहिजे होता आपला, कोणता IG3 होता आपला 53.33. 53.33. आता हे कॅल्क्युलेशन पुन्हा करावं लागेल, बाकी तर बाकी बरोबर दिसेल H1. तर हे जर कॅल्शियम आपण पुन्हा टाकलं तर किती येते 53.33 प्लस 40 इन ब्रॅकेट 6.166 चा स्क्वेअर. इथे येते 1574 येते फक्त 0.11 1.74.11. 1574.11. आणि याची जर समजा आपण आता ऍडिशन केली तर बघूया किती येते 1935.74 प्लस 507.79 प्लस 1574.11 ते येते 4017, म्हणजे की 4.01 इंटू 10 to the power 3. फोर 4017.64 आणि ENG बटन दाबलं तर 4.0176 इंटू 10 to the power 3 सेंटीमीटर टू द पॉवर 4. हे झालं विद्यार्थी मित्रांनो याचं ॲन्सर. जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. काही प्रॉब्लेम असला तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. प्रॉब्लेम नंबर 6. Calculate the moment of inertia at the rate y axis for the following section. हे एक डायग्राम दिले आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, पण तो y एक्सिस चा. काहीच टेन्शन नव्हतं, डायग्राम इकडे पुन्हा काढू. आता बघा पहिली वरची डायग्राम काढून घ्या तुम्ही. ही अशी वरची डायग्राम आहे. ही अशी, तर इथं आपण डॉट 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 करू. याचा डायमेन्शन पण लिहून घेऊ. किती आहे डायमेन्शन 100. ब्रेनचा याची 100, आरो डिस्टन्स 100 आहे. त्याचा डेप्थ आहे 10 mm. हे आहे 10 mm. त्यानंतर आता मदत डायग्राम कडून एट mm. हे 8 mm. त्याच्यानंतर हे बघा हे आहे 180. किती आहे 180. हे 180. त्यानंतर असं होतं काही इथं डॉट डॉट डॉट. तर खालचं डिस्टन्स आहे 100/10. हे आहे 100 mm.
आणि हे आहे 10. आता बघा डायमेन्शन तर लिहूनच घेतले आपण. पहिल्या डायग्रामला 1 म्हणा, दुसऱ्या डायग्रामला 2 म्हणा आणि तिसऱ्या डायग्रामला 3 म्हणा. सिंपल. मग कसं येणार? डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर फर्स्ट, त्यानंतर डायग्राम नंबर सेकंड, त्यानंतर डायग्राम नंबर थर्ड, डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड, डायग्राम नंबर थर्ड. आता पहिली जी डायग्राम आहे हायलाइट करून दाखवतो मी तुम्हाला. हे पहिल्या नंबरची डायग्राम, ही आहे पहिल्या नंबरची डायग्राम. डायमेन्शन बघूया. हे बघा आडवं डिस्टन्स आहे 100, उभं डिस्टन्स आहे 10. 100/10 म्हणजे बी आहे 100 आणि डी आहे 10. याच्यात बघा बी सेकंड, याच्यात ब्रेंथ, हे आहे 8, आडवा आहे 8, उभा आहे 1 आहे. 8 mm आणि हे 180. इथं बघा ब्रेंथ, आडवा डिस्टन्स आहे 100, उभा आहे 10. आणि डेप्थ आहे 10. आता सर्व आधी तिन्ही याचे डायमेन्शन घेतलेले जातात. आता आपल्याला काढायचा एरिया. आता एरिया कसा काढतात? एरिया 1 BD, B आहे 100, D आहे 10. 100/10 म्हणजे 1000. 1000 mm चा स्क्वेअर. हा आहे A1. त्यानंतर इथं B आहे 8 आणि D आहे 18. आता A2, BD आणि A3 BD. B आहे 8/180. 8/180 मल्टीप्लाई करू, कैल्सी वाली विचारू किती होते तो. 8 × 180 कितना होता है भाई? कैल्सी भाई सांगते आपल्याला 1440 mm चा स्क्वेअर. हा झाला एरिया 2. त्यानंतर B 100 आणि D आहे 10. 100 आणि 10 म्हणजे इथे 1000 mm स्क्वेअर. स्टेप नंबर फर्स्ट इज द कंप्लीट. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया y एक्सिस. आता IG1 मध्ये फॉर्म्युला बदलून दे, y एक्सिस चा फॉर्म्युला. आता बघा IG1 आपल्याला काढायचा आहे. आता IG1 जर आपल्याला काढायचा आहे तर फॉर्म्युला आहे B³ D/12. B³ D/12. IG2 जर आपल्याला काढायचा आहे, सेम फॉर्म्युला B³ D/12. आता आपल्याला IG3 जर आपल्याला काढावं लागेल तर फॉर्म्युला आहे B³ D/12.
बी च्या जागी बी ची व्हॅल्यू आणि डी च्या जागी डी ची व्हॅल्यू, बस काहीच नाहीये. बी किती आहे 100, 100 चा क्यूब, डी किती आहे 10 अपॉन 12. इथं पण बी किती आहे 8 म्हणजे 8 चा क्यूब, डी किती आहे 180 अपॉन 12. बी किती आहे 100, डी किती आहे 10 अपॉन 12. आता कॅल्शियम टाकूया. आपल्या कॅल्शियम व्हॅल्यू विचारू की 100 चा क्यूब इन ब्रॅकेट 10 अपॉन 12 किती होते. तर कॅल्शियम व्हॅल्यू सांगितलं. ईएनजी बटन दाबता विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं मोठं होतं पॉईंट. 833.33 into 10 to the power 3 mm to the power 4. हा आला IG1. त्यानंतर बघा IG2 इथं 8 चा क्यूब इन ब्रॅकेट 180 अपॉन 12. ईएनजी बटन दाबा. 7.68 into 10 to the power 3 mm to the power 4. हा झाला IG2. आणि IG1 आणि IG3 तर सेमच आहे. मग हेच येऊन जाईल 833.33 into 10 to the power 3 mm to the power 4. इथं कॅल्क्युलेशन करायची गरज नव्हती. हा IG3 सारखाच आहे ना म्हणून. मग पहिले काढला आपण एरिया, नंतर IG1. आता आपल्याला काढायचं आहे y1. आता का नाही काय y एक्सिस साठी काढायचं ना आपल्याला. म्हणजे आता आपल्याला काढायला लागेल x1, नंतर काढावं लागेल x2 आणि नंतर काढावं लागेल x3. x1 x2 x3. तर x1 बघा कसा काढतात त्याला. हे इथं सेंटर आहे. या सेंटर पासून तो एवढं डिस्टन्स म्हणजे हा होते x1. आता हे पूर्वी अशी डॉट 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 अशी लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा सेंटर येत आहे. या सेंटर पासून तो एवढं डिस्टन्स म्हणजे की x2 होऊन जाईल. इथं सेंटर, याचा सेंटर येत आहे आणि या सेंटर पासून तर एवढं डिस्टन्स म्हणजे x3 होऊन जाईल. आता लॉजिक लावा की हा x1 म्हणजे टोटल आहे 100 च्या हाफ किती होते 50. x2 पण सेमच येते, सेम याचे दिवस 100 च्या हाफ 50. आता x3 बघा. आता एवढं डिस्टन्स पाहिलं की आपल्याला किती येतं चेक करूया. मला डायग्राम ही इक्वल 46 आहे. ही किती आहे 46 पहा इक्वल आहे 46. इक्वल किती आहे अंदरचे किती आहे 8. 46 प्लस 8 किती राहिले 46. बघा ही इक्वल 46 आहे, अंदरचे 8 आहे. तर 100 मधून 46 आणि -8 केले तर ही इक्वल किती येते 46. किती येते 46. मग आता हे डिस्टन्स झालं 46 आणि हे 100 च्या किती हाफ, हे किती आहे 50. 50 प्लस 46 96. म्हणजे बघा तुमचा x1 येते 50. x1 किती येते 50 पण हे 100 आहे. 100 च्या हाफ 50. x2 पण इथं सेंटर असल्यामुळे 50 येऊन जाईल. किती येऊन जाईल 50. कसं बघा 46 प्लस 8 चे हाफ 4. 46 प्लस 4 किती राहिलं 50. आणि हे बघा इथं सेंटर असल्यामुळे इथं डिस्टन्स 46 आणि 100 च्या हाफ 50. 50 प्लस 46 96. म्हणजे की तुमचा आन्सर आहे x1 50, x1 50, x2 50 mm आणि x3 किती येते 50 प्लस 46 96 mm. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला x बार काढावा लागते. x बारचा फॉर्म्युला आहे a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 अपॉन a1
plus A2 plus A3. A1 x1 plus A2 x2 plus A3 x3 upon A1 plus A2 plus A3. सिंपल आहे. आता A1 च्या जागी A1 ची व्हॅल्यू टाकायला लागेल. A1 ची व्हॅल्यू किती आहे? A1 ची व्हॅल्यू आहे 1000. ओके, इथे टाकला आपण 1000. x1 च्या जागी 50, A2 च्या जागी A2 ची व्हॅल्यू किती आहे? 1440. x2 ची व्हॅल्यू किती आहे? 50. त्यानंतर A3 ची व्हॅल्यू किती आहे? 1000. A3 ची व्हॅल्यू 1000 आणि x3 ची व्हॅल्यू किती आहे? 96 अपॉन 1000 प्लस 1440 प्लस 1000. नंतर हे कॅल्क्युलेटर मध्ये टाकायला लागेल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. कॅल्शीबाई सांग ना मग याचा आन्सर किती येते. कॅल्शीबाई म्हणते व्हॅल्यू तर कुठकर म्हणजे टाकला तो 1000. नंतर मग इन ब्रॅकेट 50, त्यानंतर प्लस 1440 इन ब्रॅकेट 50, नंतर प्लस, नंतर 1000 आणि इन ब्रॅकेट 96 अपॉन 1000 प्लस 1440 प्लस 1000. कॅल्शीबाई आता उत्तर देतेच आणि उत्तर आला 63.37 mm. हा आला तुमचा एक्स बार. एकदम सिंपल होता विद्यार्थी मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 63.37 mm. त्यानंतर आता आपल्याला काय लागते? H1 H2 H3. H1 आता बघा हा एक्स बार आहे 63.37 आणि हा आहे x1 50 म्हणजे की x बार मायनस x1. H2 पण सेम असेल. x बार मायनस x2 बघू द्या किती आहे. x2 50 आहे. x बार मायनस x1 आणि H3 पाहू द्या आता. x बार आहे 63 आणि x3 आहे 96 म्हणजे x3 मायनस x बार. आता x बार किती आहे? 63.37 मायनस 50 13.37 mm. हा येते H1. त्यानंतर x बार 63.37, x1 आहे 50 सेम 13.37 mm. हा झाला तुमचा H2. आता x3 किती आहे? 96, x बार आहे 63.37. कॅल्क्युलेट करूया. 96 मायनस 63.37 इथे 32.63 mm. आणि आता विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला लावावं लागतं इथं पॅरलल ऍक्सिस. तर आय काय पाहिजे आपल्याला? y पाहिजे ना. फॉर्म्युला आहे आय y1 प्लस आय y2 प्लस आय y3. फॉर्म्युला आहे ig1 प्लस a1 h1 चा स्क्वेअर प्लस ig2 प्लस a2 h2 चा स्क्वेअर प्लस ig3 प्लस a3 h3 चा स्क्वेअर. आता बघा ig1 किती आहे बघा. डबल चेक करायला लागते आपल्याला ig1 किती आहे. 833.33 into 10 to the power 3. 833.33
into 10 to the power 3 plus area 1. Area किती होता 1000 होता का area 1000 आणि h1 किती आहे 13.37 चा स्क्वेअर प्लस आता IG2 बघूया किती येते IG2 किती आलं आपला 7.68 into 10 to the power 3 7.68 into 10 to the power 3 त्यानंतर एरिया 2 किती आला होता 1440 त्यानंतर H2 किती आला होता H2 13.37 चा स्क्वेअर प्लस आता IG3 किती होता IG3 आहे 833.33 into 10 to the power 3 833.33 into 10 to the power 3 एरिया किती होता 1000 होता 1000 आणि त्याच्यानंतर H1 चा स्क्वेअर H3 चा स्क्वेअर किती आहे 32.63 त्याचा स्क्वेअर आणि आता आपल्याला आता करायला लागते कॅल्क्युलेशन आता आपल्या कॅल्सीबाईचं गरज आहे डबल कॅल्सीबाईला विचारूया 833.33 into 10 to the power 3 plus 1000 in bracket 13.37 चा स्क्वेअर ENG बटन दाबा 1.012 into 10 to the power 6 आता ही कॅल्सी टाकूया सेकंड नंबर 7.68 into 10 to the power 3 plus 1440 in bracket 13.37 चा स्क्वेअर इथे 265.08 into 10 to the power 3 plus इथे बघूया 833.33 into 10 to the power 3 plus 1000 in bracket 32.63 चा स्क्वेअर ENG बटन दाबूया 1.89898 into 10 to the power 6 आता ही कॅल्सी टाकूया आपण 1.012 into 10 to the power 6 plus 265.08 into 10 to the power 3 plus 1.898 into 10 to the power 6 आणि ENG बटन आणि याचा फायनल आन्सर आलेला आहे 3.17 into 10 to the power 6 mm to the power 4 हे प्रॉब्लेम इज सॉल्व विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर येत राहतील इथे हे प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे